आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती। शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामधून निघालेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये घोषणा। भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर, सूत्रांची माहिती। 23 ऑगस्टच्या मेळाव्यामध्ये समरजित घाटगे कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार। समरजित घाटगेंनी नाराजीमुळे हा निर्णय घेतलाय। संघटनेमधील त्यांचं पद गेल्यानं नाराजीमधून निर्णय घेतला। समरजित घाटगेंच्या राजीनाम्यावर धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज गडचिरोली दौऱ्यावर। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बॅनरबाजी। भंडाऱ्याच्या साकोलीमधल्या मागासवर्गीय महिला वसतिगृहाला राज ठाकरेंची अचानक भेट। राज यांनी वसतिगृहातील मुलींशी संवाद साधत वसतिगृहातील सुरक्षेसंदर्भात मुलींची केली विचारपूस। विदर्भात मनसे विधानसभेच्या सर्वच्या सर्व 62 जागा लढवणार। मनसेचे विदर्भातील नेते राजू उंबरकर यांची माहिती। भंडारा गोंदियामधल्या इच्छुकांनी राज ठाकरेंची घेतली भेट। पटोलेंविरोधात साकोलीमध्ये भाजप संघाचा चेहरा उतरवण्याची शक्यता। संघाचे माजी विदेश विभाग प्रचारक डॉक्टर सोमदत्त करंजेकरांची साकोलीमध्ये तयारी सुरू। भाजपनं सोमदत्त करंजेकर यांना साकोलीमधून तयारी करण्यास सांगितल्याची माहिती। मराठा समाजाची 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय। अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगेंनी दिली माहिती। सरकारनं निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यानं तारीख पुढे ढकलल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्याच्या वार्षिक योजनेमधून 1% निधी। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा निर्णय।